भाजपचे नेते बबनराव घोलप शिंदे गटात प्रवेश करणार। नांदगावचे माजी आमदार संजय पवारही शिंदे गटात प्रवेश करणार। 5 वाजता बाळासाहेब भवनमध्ये दोघांचाही पक्षप्रवेश। विजयसिंह मोहिते पाटलांचा माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा। माढ्याच्या अरणमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचं तुतारी वाजवत स्वागत। मोहिते पाटील कुटुंबीय लवकरच पवार गटात जाणार असल्याची चर्चा। अमरावतीच्या हनुमानगडी येथे 501 जोडप्यांचं होम हवन। मोदींचे 400 पार आणि नवनीत राणांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने होम हवन कार्यक्रमाचं आयोजन। इचलकरंजी शहरात भाजपचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा। भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र। यावेळी धैर्यशील माने यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। सांगलीच्या जागेवरून संजय राऊत आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच। राऊतांनी विश्वजित कदम यांची पायलट म्हणून टीका केल्यानंतर सोशल मीडियावर आणखी एक कार्टून व्हायरल। पूजा तळस यांच्याकडून वर्धा लोकसभेसाठी नामांकन अर्ज दाखल। पूजा तळस या खासदार रामदास तळस यांच्या सुनबाई। 10% मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सरकारकडून कोर्टात उत्तर दाखल। प्रतिज्ञापत्रात मराठा समाज मागास असल्याचे पुरावे सादर, तर 43% महिला, मजूर आणि 31% मराठा हा समाज भूमिहीन असल्याचा आयोगाच्या अहवालात उल्लेख। धाराशिव लोकसभाची जागा राष्ट्रवादीला दिल्यानं शिंदे गट आक्रमक। धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांकडून प्राथमिक सदस्य नोंदणी फॉर्मची होळी। जागा शिंदे गटाला देण्याची होते मागणी। अमरावतीत बळवंत वानखेडे नावाच्या 2 उमेदवारांचा अर्ज दाखल। बळवंत वानखेडे नावाचे महाविकास आघाडी आणि अपक्ष असे 2 उमेदवार रिंगणात। एकाच नावाच्या 2 उमेदवारांमुळे संभ्रम निर्माण होण्याची शक्यता। अभिनेता गोविंदांच्या रामटेक प्रचार दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी गोविंदा आज मैदानात। आज हिंगणा आणि उमरेडमध्ये गोविंदांचा प्रचार। कणकवलीत महायुतीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन। सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार ठरलेला नसताना कार्यालयाचं उद्घाटन। मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांची सोलापूर लोकसभेसाठी एमआयएम पक्षाकडून उमेदवारी जवळपास निश्चित। सूत्रांची माहिती, मोहोळचे माजी आमदार रमेश कदम आणि एमआयएमच्या नेत्यांची सोलापुरात बैठक संपन्न। सुनेत्रा पवारांनी खडकवासल्याचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांची भेट घेतली। सुनेत्रा पवारांचं तापकीर परिवारासोबत फोटो सेशन। नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंच्या प्रचारासाठी जन आशीर्वाद यात्रा। प्रचार रॅली। काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची उपस्थिती। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत खेकडा दाखवल्यानं पेटा संस्था आक्रमक। राजकीय स्टंटसाठी खेकड्याचा वापर। पत्रकार परिषदेनंतर त्या खेकड्याचं काय केलं, माहिती द्या। पेटा संस्थेचा रोहित पवारांना सवाल। नाशिकच्या सप्तशृंगी देवीगडावर 16 एप्रिलला चैत्रोत्सव साजरा होणार। विविध कार्यक्रमांचं आयोजन। भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात 255 कॅमेरे। दर्शनासाठी मंदिर 24 तास खुलं राहणार। 8 एप्रिलला जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा। जेजुरी गडावरून खंडोबा देवाचा पालखी सोहळा कऱ्हा नदी मार्गे मार्गस्थ होणार। सोमवती अमावस्यानिमित्त जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी होणार। धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर। 226 प्रकल्पांपैकी 51 प्रकल्प कोरडे ठाक। प्रशासनाकडून तालुकानिहाय दुष्काळ आढावा बैठका। परभणी जिल्ह्यात सोयाबीन आणि कापसाचे दर घसरले। यंदा अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान। शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत। पैठण संभाजीनगर महामार्गावरील शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली। लाखो लिटर पाण्याची नासाडी। सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती। 6 गावातल्या 34 गावांना 38 टँकरने पाणी पुरवठा। तालुक्यात टँकरची मागणी वाढली। पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम भागात दुष्काळी परिस्थिती। महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबवण्यासाठी ध्रुव प्रतिष्ठानतर्फे टँकर सेवा सुरू। महिला वर्गाकडून समाधान व्यक्त। सोलापूर जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र। अनेक तालुक्यांमधून टँकरच्या मागणीत वाढ। 6 तालुक्यातील 34 गावांमध्ये सध्या 38 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। पुण्यात वर्षभरात टँकरच्या 4 लाख फेऱ्या। पुणे शहर आणि उपनगरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे टँकरच्या मागणीत वाढ। पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीवरच्या निघोजे बंधाऱ्याला गळती। निघोजे बंधाऱ्यातून पाण्याची गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या पाटबंधारे विभागाला सूचना। लातूर जिल्ह्यातल्या धनेगाव प्रकल्पात केवळ 30% पाणीसाठा उरल्याने पिण्याकरता पाणीसाठा आरक्षित। मात्र तरी देखील अवैधपणे पाणी उपसा सुरूच। पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाकडून काहीच उपाययोजना नाही।
नांदेडमध्ये वाढत्या तापमानामुळे पिके करपण्यास सुरुवात, भाजीपाला शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. गेल्या 8 दिवसांपासून लासलगावसह नाशिक जिल्ह्यातल्या 15 बाजार समित्या बंद. कांदा आणि भुसार शेतीमाल लिलावातील 125हून अधिक कोटींची उलाढाल ठप्प. माथाडी कामगारांचा हमाली, तोलाई आणि वाराई कपातीचा प्रश्न ऐरणीवर. नंदुरबार शहरात कांद्याच्या खरेदी विक्रीतून 1,62,25,000ची उलाढाल. नंदुरबार बाजारपेठेतील कांद्याला यूपी, बिहार, उत्तराखंड आणि गुजरात राज्यात मोठी मागणी. धाराशिवमधील बोगस पीक विमा काढण्याच्या प्रकरणात 24 जणांवर गुन्हा दाखल. बीड, अंबेजोगाई, परभणी आणि धाराशिवच्या काही शेतकऱ्यांसह ऑनलाईन सेवा केंद्र चालकावर गुन्ह्याची नोंद. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गव्हाची आवक घटली. गहू खरेदीसाठी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत नागरिकांची मोठी गर्दी. नंदुरबारमध्ये शेतकरी पवन ऊर्जा जमीन हक्क कामगार संघर्ष समितीचं आंदोलन. संतप्त शेतकऱ्यांचा सुजलॉन कंपनीवर ठिय्या. सुजलॉन कंपनीचे आदिवासींच्या जमिनी कवडीमोल भावात घेतल्याचा आरोप. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीला प्रति क्विंटल 12,000चा दर. चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा. नांदेड जिल्ह्यात हळद काढणीला सुरुवात. वातावरणातील लहरीमुळे यंदा हळद उत्पादनात घट, मात्र हळदीला चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. वाशिम शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट बंद. अनेक वर्षांपासून लिफ्ट बंद असल्याने रुद्र दिव्यांग संघटनेने लिफ्टची पूजा करत नोंदवला निषेध. अपंग रुग्ण आणि वयोवृद्ध नागरिकांचे वरच्या मजल्यावरती ये जा करताना होत आहेत हाल. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याची उसळी. सोन्याच्या दरात 1200 तर चांदीच्या दरात 2,000 रुपयांची वाढ. आतापर्यंतचे विक्रमी दर असल्याची सराफ व्यावसायिकांची माहिती. साताऱ्यातील कराडच्या अण्णाजी पवार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मतदान जागृती. 500 विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे वोट शब्द बनवत मतदान प्रतिज्ञेचं वाचन केलं. धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावर चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या. आरोपी अर्शद शहाकडून 53,000चा मुद्देमाल जप्त. आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. थकीत वीज बिल न भरल्याने धाराशिव जिल्ह्यातील 2,915 घरगुती आणि व्यावसायिक कनेक्शन कट. ऐन उन्हाळ्यात महावितरण विभागाच्या कारवाईचा बडगा. वीज कट केल्याने ग्राहकांचे हाल. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मनमाड शहरात रूट मार्च. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार पोलीस प्रशासनाचा इशारा. नांदेड जिल्ह्यात 2 लाख महिलांनी घेतली मतदान करण्याची शपथ. मागील निवडणुकीत महिलांचं 65% मतदान झाल्याने यावर्षी 100% मतदान होण्याकरता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवार राबवतायत अभियान. नाशिकच्या नांदगावमध्ये बँकेची रोकड घेऊन पळालेल्या कॅशियरला 24 तासांच्या आत अटक. आरोपीकडून 11 लाखांची रोकड जप्त. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. कातपूर शिवारात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी. लातूर औसा महामार्गावर मोटरसायकलवर प्रवासाचा जीवघेणा प्रकार. महामार्गावरून सुसाट वेगाने तरुण चालवतायत दुचाकी. जीव धोक्यात घालून जीवघेण्या पद्धतीने बाईक चालवण्याचे प्रकार. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यात 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. जिल्ह्यातल्या 410 मतदान केंद्रांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र हाताळणी आणि मतदान प्रक्रियेचं दिलं जातंय प्रशिक्षण. धाराशिव लोकसभेसाठी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबान्सेच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मतदान यंत्रांचं रँडमायझेशन. येत्या काही दिवसात विधानसभा मतदारसंघात मशीन वितरित केल्या जाणार. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात तहसीलदारांनी घेतली बीएलओंची बैठक. निवडणुकीत प्रथमच होम वोटिंग होणार असल्याने आढावा बैठक. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये रमजान ईद निमित्त बाजारपेठा सजल्या. खरेदी करता मुस्लिम बांधवांची लगबग सुरू. राज्यातील तापमानात सातत्यानं वाढ. उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट, तर पुण्यात उष्माघाताचे 3 रुग्ण. परभणी जिल्ह्यात काही दिवसांपासून तापमानात सातत्यानं वाढ सुरू. उष्माघातापासून बचावाकरता काळजी घ्या, पालिकेकडून नागरिकांना आवाहन. पुण्याच्या भोर तालुक्यात ओढ्यातील अतिक्रमणावर महसूल विभागाची कारवाई. तहसीलदार सचिन पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून यंत्रणेसह अतिक्रमण काढलं. राज्यातील काही भागात उन्हाचा तडाखा, तर काही भागात पावसाची शक्यता. पालघर ठाण्यात उद्या परवा हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज. गुढीपाडव्याच्या दिवशी कोकण किनारपट्टी वगळता राज्यभरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.